हाय फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत TEM ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. बघा आता TEM was the first type of electron microscope to be developed and it is patterned exactly on the light microscope except for it uses a focus beam of electron instead of light to see through the specimen. बघा आता हा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे, फर्स्ट. इट इज अ फर्स्ट टाईप ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता ह्याच्यामध्ये काय, इट पॅटर्न एक्झॅक्टली ऑन अ लाईट मायक्रोस्कोप. लाईट मायक्रोस्कोप सारखंच तो त्याचं काम आहे, फक्त त्याच्यामध्ये जो फोकस बीम इलेक्ट्रॉन केला जातो, म्हणजे it uses a focus beam of electron instead of light to see through the specimen. लाईटच्या ऐवजी इथं काय वापरतो आपण, इलेक्ट्रॉन बीम वापरतो. बस एवढंच लक्षात ठेवा, डायग्राममध्ये तुम्हाला समजेल. बघा आता प्रिन्सिपल. द ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी इज यूज द ट्रान्समिटेड इलेक्ट्रॉन्स, म्हणून याचं नाव आहे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये आपण ट्रान्समिटेड इलेक्ट्रॉन यूज करतो. The electrons that are passing through the sample before they are collected. आपण काय करतो याच्यामध्ये की इलेक्ट्रॉन ट्रान्समिट करतो थ्रू द सॅम्पल आणि मग ते कलेक्ट करतो. आता TEM ऑफर्स इनव्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन ऑन द इनर स्ट्रक्चर ऑफ सॅम्पल. ह्याचा उपयोग काय किंवा ह्याचा यूज काय, तर आपण इनर स्ट्रक्चर ऑफ सॅम्पलची इन्फॉर्मेशन बघू शकतो. मग आता इनर स्ट्रक्चर ऑफ सॅम्पलची इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर आपण त्या सॅम्पलचं क्रिस्टल स्ट्रक्चर स्टडी करू शकतो, त्या सॅम्पलची मॉर्फोलॉजी बघू शकतो, अँड ट्रेस स्टेट इन्फॉर्मेशन. त्याची ट्रेस स्टेट काय, की एखाद्या सिच्युएशनला तो मॉलिक्यूल किंवा तो सॅम्पल कोणत्या स्टेटमध्ये आहे, ती ट्रेस स्टेट आपण बघू शकतो. ठीक आहे. आता बघूया आपण इन्स्ट्रुमेंटेशन अँड वर्किंग. डायग्राममध्ये बघा, इलेक्ट्रॉन सोर्स आहे, त्या इलेक्ट्रॉनला प्रॉपर डिरेक्शनमध्ये करण्यासाठी कंडेन्सर लेन्स आहे, नंतर कंडेन्शन ॲपरेचर आहे ज्याच्यातून काही ठराविक इलेक्ट्रॉन पास होतील, आणि मग सॅम्पल आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यातून जे सॅम्पलमधून पास झाल्यानंतर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पुन्हा फोकस करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे. ठीक आहे. इंटरमिडिएट लेन्स आहे, आणि मग प्रोजेक्टिव्ह लेन्स आहे की ते एका स्क्रीनवर प्रोजेक्ट करण्यासाठी प्रोजेक्टिव्ह लेन्स आहे, आणि मग त्या स्क्रीनवर आपल्याला इमेज फॉर्म होते. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन आहे. बघा आता वर्किंग कसं आहे ते. द स्पेसिमेन इज बंबार्डमेंट बाय अ बीम ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे सॅम्पल स्पेसिमेनवर आपण काय करणार आहोत, इलेक्ट्रॉन बंबार्ड करणार आहोत. बीम ऑफ इलेक्ट्रॉन्स, द प्रायमरी इलेक्ट्रॉन्स, म्हणजे त्याला आपण दुसरं नाव काय, प्रायमरी इलेक्ट्रॉन. दीज इलेक्ट्रॉन्स आर फोकस टू अ बंडल ऑन टू द ऑब्जेक्ट. मग आपण काय करायचं, त्या ऑब्जेक्टवर काय करणार, आपण त्यांचं त्या इलेक्ट्रॉनला फोकस करणार, त्यांचं बंडल आपण त्यांचा इन एरियाज in the object where these electrons encounter atoms with a heavy atom nucleus they rebound. आता काय होईल, ज्यावेळेस ते त्याच्यावर बंबार्ड होतील आणि अशा ॲटमवर जे एन्काउंटर होतील, आपटतील, त्याच्यामध्ये जो हेवी ॲटॉमिक न्यूक्लियस असेल त्याच्यावरून ते काय होतात, रिबाउंड होतात. द फाईन पॅटर्न ऑफ इलेक्ट्रॉन लिव्हिंग द ऑब्जेक्ट रिचेस द ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड फॉर्म द इमेज. आणि मग काय होतात, एक फाईन पॅटर्न ऑफ इलेक्ट्रॉन्स तिथून लिव्ह करतात आणि त्या ऑब्जेक्टिव्ह लेन्समधून पास होतात आणि आपल्याला एक इमेज फॉर्म करतात. इट इज देन एनलार्ज बाय प्रोजेक्टर लेन्स. आणि मग आपण काय करतो, ही छोटी इमेज एनलार्ज करतो, मोठी करतो बाय प्रोजेक्टर लेन्सने. द ट्रान्सव्हर्सिंग इलेक्ट्रॉन्स मीन्स ट्रान्समिशन reach the scintillator plate at the base of the column of microscope. आणि मग काय होतं, जे ट्रान्समिट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या स्किंटिलेटर प्लेटपर्यंत
पोचतात जे कॉलम मायक्रोस्कोपच्या कॉलमच्या बेसच्या इथं आहेत. द स्किंटिलेटर कंटेन्स फॉस्फर कंपाऊंड्स दॅट कॅन बी ॲब्सॉर्ब द एनर्जी ऑफ द स्ट्रायकिंग इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इट इन टू द लाईट फ्लॅशेस. मग काय होतं, स्किंटिलेटर काउंटर काय करतो, त्याच्यामध्ये फॉस्फरचं मटेरियल असतं किंवा कंपाऊंड असतं, तो ते जे इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत त्यांना ॲब्सॉर्ब करतो. ते जे जे इलेक्ट्रॉन त्यावर स्ट्राईक्स होतील, जे जे इलेक्ट्रॉन त्याच्यापर्यंत पोचतील त्यांना तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो आणि त्यांना कन्वर्ट करतो इन टू अ लाईट फ्लॅशेस अँड दस एक कॉन्ट्रास्टेड इमेज इज फॉर्म ऑन दिस प्लेट. आणि मग त्या प्लेटवर एक इमेज फॉर्म होते आणि तिचा आपण स्टडी करतो. त्याच्यातून आपल्याला स्ट्रक्चर समजू शकतो, कोणत्या प्रकारचं कंपाऊंड आहे ते समजतं. बघा, म्हणून आपण आता जो शेवटचा टॉपिक आहे त्यातला ॲप्लिकेशन आता बघूया. TEMs ऑफर व्हेरी पॉवरफुल मॅग्निफिकेशन अँड रिझोल्युशन. ह्याच्यातून आपल्याला मटेरियलचं किंवा स्पेसिमेनचं एकदम डीपली मॅग्निफिकेशन करता येतं किंवा त्याचं रिझोल्युशन पाहता येतो, आपण एकदम ॲटॉमिक लेवलपर्यंत पोहोचू शकतो. TEM हॅव अ वायडर रेंज ऑफ ॲप्लिकेशन्स अँड कॅन बी युटिलाइज इन अ व्हरायटी ऑफ डिफरंट सायंटिफिक, एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल फील्ड. सर्व फील्डमध्ये याचा वापर केला जातो. TEM प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन ऑन इलेमेंट अँड कंपाऊंड स्ट्रक्चर. मी आता सांगितलं की तुम्हाला एलिमेंट समजू शकतात कोणते आहेत, त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे तुम्हाला समजू शकतो. इमेजेस आर हाय क्वालिटी अँड डिटेल्ड. ह्याच्यापासून मिळणार जे इमेज आहेत ते खूप हाय क्वालिटीचे असतात आणि खूप डिटेल असतात. अशा पद्धतीने आपण ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी पाहिले. ठीक आहे, थँक्यू.